सहकार क्षेत्रातील भीष्मपिता माजी खासदार माननीय श्री कल्लापन्ना आवाडे दादा यांना 95व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड उपरी। इचलकरंजीतील मंजूर लेआउट मधील आरक्षित खुल्या जागेवर नियमबाह्यरित्या उभारण्यात आलेल्या शाळा इमारतींबाबत महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या स्थळ पाहणी अहवालात गंभीर नियमभंग नोंदविण्यात आल्याचा दावा करत दी इचलकरंजी एक्स सर्व्हिसमॅन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड संबंधित इमारतीचे तातडीने फायर ऑडिट करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे उपायुक्त नंदू परळकर यांची भेट घेऊन पुराव्यासह लेखी निवेदन सादर केले। सध्या महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे अतिरिक्त कार्यभारही उपायुक्त परळकर यांच्याकडे असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे। सोसायटीच्या म्हणण्यानुसार वॉर्ड क्रमांक 11 थोरात चौक येथील आदर्श शिक्षण मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, रामभाऊ जगताप हायस्कूल आणि हिराबाई लोकरे विद्या मंदिर या शाळेच्या इमारतींची महापालिकेच्या नगर रचना विभागाने 10 जून 2026 रोजी स्थळ पाहणी केली होती। त्यानंतर अधिकृत अहवालात मंजूर विकास आराखड्यात ओपन स्पेस म्हणून आरक्षित असलेल्या जागेवर शाळेची इमारत उभारण्यात आल्याचा उल्लेख असल्याचा दावा सोसायटीने केला आहे। सोसायटीचे प्रतिनिधी विजय मलाबादे यांनी सांगितले की या शाळेत दररोज शेकडो विद्यार्थी उपस्थित असतात, मात्र अग्नी सुरक्षेसाठी आवश्यक असलेली फायर एनओसी, फायर सेफ्टी कंप्लायन्स, इमर्जन्सी एक्झिट प्लॅन, एक्स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट, फायर फायटिंग सिस्टीम आणि इन्व्हर्नेशन प्लॅन यासारख्या आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला। शाळेच्या परिसरात पत्र्याचे शेड उभारून प्रवेश मार्ग अरुंद करण्यात आल्याने आग किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचणे कठीण होऊ शकते अशी भीतीही सोसायटीने व्यक्त केली आहे। उपायुक्तांची भेट घेतल्यानंतर सोसायटीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या तसेच शिक्षण समिती सभापती विद्या साळुंके यांची भेट घेऊन स्वतंत्र निवेदनही सादर केले। नगर रचना विभागाच्या अधिकृत अहवालाच्या आधारे संबंधित अनधिकृत बांधकामावर तातडीने अंतिम कायदेशीर कारवाई करून आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याची मागणी त्यांनी केली। दरम्यान सोसायटीने यापूर्वीही संबंधित शिक्षण संस्थेकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केल्याचा दावा केला असून अद्याप कोणत्याही कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सोसायटीचे प्रतिनिधी विजय मलाबादे यांनी स्पष्ट केले की आमचा उद्देश कोणत्याही शिक्षण संस्थेला विरोध करणे किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा आणणे हा नसून विद्यार्थ्यांची सुरक्षितता, सार्वजनिक हितासाठी आरक्षित खुल्या जागेचे संरक्षण आणि कायद्याची समान अंमलबजावणी हा आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणात प्रशासनाने तातडीने आणि निर्णायक कारवाई करावी। यावेळी सोसायटीचे चेअरमन अनुरकर, व्हाईस चेअरमन सांगावकर, सचिव विवेक दसरे, संचालक कोळेकर, अलुगडे पाटील, बेडगे तसेच विजय मलाबादे उपस्थित होते।